नमस्कार मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। RTI ॲडमिशन 2026। तर मित्रांनो, थोड्याच दिवसात RTI ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन चालू होणार आहे। तर मित्रांनो, RTI ॲडमिशन म्हणजे राईट टू एज्युकेशन, म्हणजेच ज्या प्रायव्हेट इंग्लिश मीडियम स्कूल आहे त्या स्कूलमध्ये 25% जागा या मोफत शिक्षणासाठी उपलब्ध असतात। तर मित्रांनो, त्यासाठी मुलांचे वय किती लागणार आहे व ते कसे मोजायचे व ते किती तारखेपर्यंत कॅल्क्युलेट करायचे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला RTI ॲडमिशन संदर्भातील असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण RTIच्या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला GR अबाउट एंट्री लेवल एज या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे GR आहे वयाच्या मर्यादेसंदर्भात ते या ठिकाणी आलेले आहे। तर या ठिकाणी आपण सध्या लेटेस्ट जो रूल्स आहे, एज रूल, तो आपण या ठिकाणी ओपन करूया। तर या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी प्ले ग्रुप किंवा नर्सरीसाठी आपल्याला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी आपलं किमान वय हे 3 वर्ष पाहिजे आणि ते वय हे आपल्याला 31 डिसेंबर 2026 पर्यंत लागणार आहे। मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला जर प्ले ग्रुप किंवा नर्सरीला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपलं कमीत कमी वय हे 3 वर्ष पाहिजे व ते वय आपलं 31 डिसेंबर 2026 पर्यंत पाहिजे। आणि आपल्याला जर इयत्ता पहिली म्हणजे फर्स्ट स्टँडर्डसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपलं कमीत कमी वय हे 6 पाहिजे व ते वय 31 डिसेंबर 2026 पर्यंत कॅल्क्युलेट करायचं आहे। तर मित्रांनो, आता आपण ते वय कसं कॅल्क्युलेट करायचं ते बघूया। तर मित्रांनो, या ठिकाणी RTI वयोमर्यादा तक्ता 2026 एज लिमिट चार्ट आहे मित्रांनो, तो सुरुवातीला बघून घेऊया। तर यामध्ये प्ले ग्रुप ऑब्लिक नर्सरीसाठी आपलं कमीत कमी हे 3 वर्ष वय पाहिजे आणि जास्तीत जास्त हे 4 वर्ष 5 महिने पाहिजे। तर यामध्ये मित्रांनो, ज्युनियर KGसाठी 4 वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त 5 वर्ष 5 महिने पाहिजे। त्यानंतर सिनियर KGसाठी 5 वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त 6 वर्ष 5 महिने पाहिजे। त्यानंतर इयत्ता पहिली स्टँडर्ड फर्स्टसाठी 6 वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त 7 वर्ष 5 महिने 30 दिवस। तर मित्रांनो, हे जे वय आहे ते आपल्याला 31 डिसेंबर 2026 या तारखेनुसार कॅल्क्युलेट करायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, आता आपल्याला वय कसं कॅल्क्युलेट करायचं। तर या ठिकाणी मित्रांनो, त्यासाठी आपल्याला या ठिकाणी एज कॅल्क्युलेटर दिलेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही गुगलवरती जाऊन त्या ठिकाणी एज कॅल्क्युलेटर असं या ठिकाणी तुम्ही सर्च करू शकता किंवा या ठिकाणी पात्रता कॅल्क्युलेटर RTI पात्रता कॅल्क्युलेटरवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला मुलाची जन्मतारीख टाकायची आहे। तर या ठिकाणी सुरुवातीला मंथ, डेट आणि इयर टाकायचे आहे। तर यामध्ये आता आपण जी विद्यार्थ्याची जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख या ठिकाणी आपण टाकून घ्यायची आहे। तर या ठिकाणी मी सुरुवातीला वर्ष सिलेक्ट केलं आहे, त्यानंतर या ठिकाणी महिना सिलेक्ट केला आहे, त्यानंतर ही तारीख सिलेक्ट केली आहे। त्यानंतर या ठिकाणी कॅटेगरी निवडायची। यामध्ये तुम्ही SC ST OBC किंवा VJNT SBC किंवा जनरल ओपन कॅटेगरी असेल तर ती या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर आपलं वार्षिक उत्पन्न चेक करायचं आहे। तर या ठिकाणी आपलं वार्षिक इन्कम जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आणि या ठिकाणी पात्रता तपासा या ऑप्शनवरती क्लिक करायचं, म्हणजे चेक इलिजिबिलिटी। तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण ज्युनियर KGसाठी पात्र आहोत असं या ठिकाणी आपल्याला माहिती मिळालेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही तुमची बर्थ डेट टाकल्यानंतर तुम्ही कोणत्या वर्गासाठी पात्र आहात ते या ठिकाणी ऑटोमॅटिकली आलेलं आहे। आता आपण दुसऱ्या पद्धतीने एज कॅल्क्युलेटर गुगलला जाऊन ओपन करूया आणि तिथे आपलं वय कसं कॅल्क्युलेट करायचं ते बघूया। तर मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला गुगलमध्ये एज कॅल्क्युलेटर असे टाईप करायचे आणि त्यानंतर इंटर द्यायचा। इंटर दिल्यानंतर या ठिकाणी www.calculator.net अशी वेबसाईटची लिंक असेल त्यावरती क्लिक करायचं। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपलं एज कॅल्क्युलेटर ओपन झालेलं आहे। तर या ठिकाणी एज कॅल्क्युलेटर ओपन झाल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला आपली डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर कॅलेंडरवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जे प्रिव्हियस बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला जो महिना आहे
आणि वर्ष आहे ते वर्ष या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी आता मी बॅक जात आहे. मी आता या ठिकाणी ऑक्टोबर 2022, तर यामध्ये मी जी डेट आहे ती या ठिकाणी सिलेक्ट केली आहे 12 तारीख, 12 ऑक्टोबर 2022 ही डेट ऑफ बर्थ आहे. त्यानंतर एज ॲट द डेट ऑफ, तर या ठिकाणी आपल्याला 2026पर्यंत कॅल्क्युलेट करायचे, 31 डिसेंबर 2026. तर या ठिकाणी जे आपलं नेक्स्ट बटन आहे त्यावरती क्लिक करून या ठिकाणी आपल्याला 31 डिसेंबर 2026 सिलेक्ट करायचं आहे. आणि ते सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी कॅल्क्युलेट या बटनावरती इथे क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले 31 डिसेंबर 2026पर्यंत आपलं वय हे 4 वर्ष 2 महिने आणि 19 दिवस असणार आहे. म्हणजेच 50 महिने आणि 19 दिवस असणार आहे. 220 वीक 1 डेज असणार आहे. अशा पद्धतीत या ठिकाणी दिलेलं आहे. तर मित्रांनो, यानुसार आता माझं वय, विद्यार्थ्याचं वय हे 4 वर्ष 2 महिने आहे. म्हणजेच तो या ठिकाणी नर्सरीसाठी इलिजिबल आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला कॅल्क्युलेट थ्रू आपलं वय हे मोजायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो RTI ॲडमिशन संदर्भात आपण आपलं वय मोजू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.